हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. समोर तुम्हाला बोर्डवरती एक टायटल जे बघायला मिळतंय, सायलेंट किलर्स ऑन आवर प्लेट. आता कोण सायलेंट किलर्स आहेत हे, जे आपल्या प्लेटमध्ये म्हणजे आपल्या ताटामध्ये आहेत आणि आपल्याला धोकादायक आहेत, असे कोणते सायलेंट किलर्स आहेत? तर तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये काही बातम्या ऐकायला मिळाल्या असतील. सगळीकडे आपल्याला ही एक चर्चा होताना दिसते किंवा समोसा, जलेबी, कचोरी, वडापाव ऐकूनच तोंडामध्ये पाणी येतं, राईट? तर या गोष्टींबद्दल बरीच चर्चा होतीये. गव्हर्नमेंटकडून बरेचसे तिथे डायरेक्शन्स दिले गेलेले आहेत. मग काही ठिकाणी बोललं जाते किंवा समोसा बॅन केला जातोय का भारतामध्ये, तर असं काहीही नाहीये. तर रियालिटी नेमकी काय आहे आणि नेमका याचा महत्त्व काय, ही जी बातमी आपल्याला जी ऐकायला मिळते समोस्यांबद्दल, त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला आजच्या या करंट कनेक्टच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचंय. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. सो आपलं टायटल आहे सायलेंट किलर्स ऑन आवर प्लेट, ट्रान्स फॅट अँड ओबेसिटी. आता दोन शब्द इथे आपल्याला महत्त्वाचे, ट्रान्स फॅट आणि ओबेसिटी, या अँगलनी आपल्याला ओव्हरऑल हा मुद्दा इथे ॲनलाइज करायचा आहे. सो सुरू करू आपण या सेशनला. सगळ्यात पहिले तर या काही बातम्या अशा आपल्याला दिसलेल्या आहेत. जसं इथे जर आपण बघितलं तर समोसा टू गेट रियालिटी चेक अशी बातमी आपल्याला बघायला मिळालेली आहे. किंवा शुगर आणि फॅट बोर्ड्स लावले जातील गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये. सगळीकडे का नाही, तर जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत तिथे याबद्दल तिथे रेग्युलेशन आलेले आहेत. किंवा हेल्थ मिनिस्ट्रीनी सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, तर तुमच्या डिपार्टमेंट्समध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये जिथे जिथे कुठे कॅफेटेरियाज असतील, त्यानंतर मीटिंग रूम असतील, त्यानंतर अजून अशा कोणत्याही जागा जिथे लोक बऱ्यापैकी जमा होत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही समोसा, वडापाव, कचोरी, पिझ्झा, बर्गर यासारखे जे फूड आयटम्स आहेत, या फूड आयटम्समध्ये नेमकं किती ऑइल आहे, किती शुगर आहे, किती फॅट्स आहेत, या प्रकारचे तुम्ही तिथे काय करा, तर इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तिथे लावा. म्हणजे बोर्डवरती तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन करायच्या आहेत. इव्हन गव्हर्नमेंटच्या ज्या स्टेशनरीज आहेत त्याच्या थ्रू पण याची अवेअरनेस तुम्ही पसरवा, त्याच्यामार्फत हे पण तिथे सांगितलं गेलेलं आहे. फक्त इथे बातमी कशाची आहे की गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये याबद्दल अवेअरनेस पसरवली जावी, यासाठी इथे चर्चा केली जाते. ठीक आहे, इथे ताट दिसलेले तुम्हाला एक प्लेट समोसा आहे हा, राईट? एक प्लेट समोसा सोबत काय काय भाजी वगैरे दिसायली. आता नेमकं हे का केलं गेलं, राईट? मगर क्यों असं आपण म्हणतो ना, का बरं केलं गेलं हे, तर यामागे कारण आपल्याच तब्येतीशी रिलेटेड आहेत आणि ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये जाणून घ्यायचे आहेत. आज जे पॉइंट मी इथे डिस्कस करणार आहे त्यामध्ये पहिला मुद्दा ओबेसिटीचा आहे. ओबेसिटी मग हे नेमकं काय असते आणि याचे कारण काय काय आहेत. त्यानंतर ट्रान्स फॅट, यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय काय इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्या गव्हर्नमेंटचे काय काय यामध्ये इंटरव्हेन्शन्स आहेत, काय काय इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या पूर्ण डिस्कशनमध्ये आपण करतोय. सगळ्यात पहिले काही आकडे आपण समजून घेऊ. आपल्याकडूनच म्हणजे हेल्थ मिनिस्ट्रीने इथे काय म्हणलेलं आहे की आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस त्यामध्ये मग कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस असतील किंवा आपण म्हणतो किंवा जे ॲस्थमा सारखे आजार असतील, सो हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतोय. त्यातले तर कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आपण म्हणलं, हार्ट रिलेटेड. तर मग नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत भारतामध्ये जवळपास 66% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्यूट करतायत टू ऑल डेथ अक्रॉस इंडिया. 66% म्हणजे 50%पेक्षा 16% अजून जास्त आहे, राईट? सो दॅट इज द ग्रॅव्हिटी ऑफ दिस सिच्युएशन. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बद्दल आपण बोलतोय. आणि मग हे जे आजार आहेत हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस राहतात. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं दैनंदिन जीवन जगताय त्यावरती हे सगळे आजार जे आहेत ते डिपेंड राहतात, राईट? सो त्यामध्ये पुढे त्यांनी सांगितलं जाय की कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असतील, डायबिटीज असेल, त्यानंतर क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज असतील जसं अस्थमा आहे, किंवा कॅन्सर सारखे आजार असतील, या सगळ्या गोष्टी या पूर्णपणे आपल्या लाईफस्टाईलवरती तिथे डिपेंड राहू शकतात. सो आपल्या या चर्चेमध्ये सगळ्यात पहिले आपण बघू की ओबेसिटी काय. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी इथे ओबेसिटी नेमकं कधी ओबेसिटी आहे असं म्हणायचं आणि कधी नाही, याबद्दल काही पॅरामीटर दिलेले आहेत. आता WHO वेबसाईटवरती जे ॲडल्ट्स आहेत त्यांच्यामध्ये ओव्हरवेट आणि ओबेसिटी यांचे त्यांनी डेफिनेशन दिलेले. आपण बोलतो ना की BMI असते. BMI म्हणजे काय असते, बॉडी मास इंडेक्स. मग BMIच्या आधारावरती हे ठरते किंवा एखादा व्यक्ती ओव्हरवेट आहे की एखादा व्यक्ती ओबेस आहे, राईट? सो ओव्हरवेट म्हणल्यावरती काय, जर बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 25 किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल BMI,
तर त्या व्यक्तीला ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये काउंट केलं जाते. ओबेसिटी हे त्याच्या पुढची गोष्ट झाली. ओबेसिटी म्हणल्यावरती काय होतं, तर BMI इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 30, तर तेव्हा त्याला ओबेस म्हणतात. ठीक आहे, हे दोन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी तिथे पॅरामीटर दिलेले आहेत. आता ओबेसिटी नेमकं कशामुळे होते, अगेन तोच भाग आहे, किंवा जे लाईफस्टाईल पॅटर्न्स आहेत त्यामुळे होते. बऱ्याचदा जेनेटिक रिझन्स पण यामध्ये राहतात. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो की टेक्नॉलॉजी जशा डेव्हलप होत आहेत तशा लोक जे आहेत ते टेक्नॉलॉजीच्या जास्त आहारी जात आहेत. त्यामुळे बऱ्याचदा काय होते, किंवा तेवढा बॉडी मुवमेंट होत नाहीये, तो एक भाग राहू शकतो. आणि बऱ्याचदा मग असं पण होतंय की चिल्ड्रनमध्ये, कारण मेन रिझन इथे आपण डेटा एक बघू तर चिल्ड्रनमध्ये काय, किंवा बऱ्याचदा ओव्हर फिडिंगमुळे देखील हा मुद्दा आपल्याला तिथे बघायला मिळू शकतो. तसं इथे जर बघितलं काही डेटा आपल्याला दिलेला आहे. 2024 मधला डेटा होता, अगेन WHO वेबसाईटवरचा डेटा आहे. 24 मध्ये काय म्हणतात ते, दॅट 35 मिलियन चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 5 years वेअर ओव्हरवेट. 35 मिलियन. आता बऱ्याचदा असं वाटायचं की हे डेव्हलप्ड कंट्रीजचं हे फीचर असावं, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये या गोष्टी तेवढ्या प्रमाणात दिसणार नाही आपल्याला. पण आता जर आपण बघितलं तर उदाहरणार्थ आफ्रिकेमध्ये 5 वर्षापेक्षा कमी जे ओव्हरवेट चिल्ड्रन आहेत त्यांचं प्रमाण 12% जवळपास वाढलेलं आहे मागच्या 25 वर्षामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जगामध्ये जेवढे काही ओव्हरवेट किंवा ओबेस कंडिशन असणारे जे 5 वर्षापेक्षा छोटे लहान जे चिल्ड्रन आहेत त्यांपैकी जगात जेवढे आहेत त्याच्या अर्धे एशियामध्ये. सो तो पण एक इथे सिरियस मुद्दा आपल्याला दिसतो. सो इट इज नॉट दी यू कॅन से कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डेव्हलप्ड कंट्रीज ओनली, राईट. देन आपल्या या चर्चेमध्ये दुसरा मुद्दा येतो जो खूप जास्त महत्त्वाचा राहणार आहे, तो म्हणजे ट्रान्सफॅट. कारण होतं काय, किंवा या दोन गोष्टी आहेत, आपण जे समोसा कचोरी एवढं सगळं जे मागच्या आठवड्याभरापासून चालू आहे, तर दोन गोष्टी यामध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. दीज आर हायली इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्थ. आणि मग ट्रान्सफॅट बद्दल जर बघायचं झालं तर आपल्याकडे जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहेत, हार्ट रिलेटेड जे वेगवेगळे आजार होतात, सो त्यामध्ये ट्रान्सफॅटचा खूप मोठा रोल राहतो. ट्रान्सफॅट म्हटल्यावरती काय असते, तर हे एक प्रकारचं अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे. हा प्रश्न बऱ्याचदा UPSCच्या परीक्षांमध्ये विचारला जातो. तर हे काय आहे, तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे. खूप जास्त रिॲक्टिव्ह राहतात हे फॅटी ऍसिड्स, आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या कंपोनंट सोबत ते लवकर रिॲक्ट करतात. सो हे जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहेत हे या ट्रान्सफॅटमुळे होतात. आपल्या आर्टरीजला ब्लॉक करण्याचं काम हे फॅट्स करत राहतात. आणि मग त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळते की डेथ जे होत आहेत, म्हणजे जगभरामध्ये जेवढा काही डेथ होत आहेत कोणत्याही कारणानुसार होऊ, तर त्यापैकी जवळपास 34% ज्या डेथ्स आहेत त्या ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढल्यामुळे होत राहतात. 34%. असा पण एक आपल्याला इथे मुद्दा बघायला मिळतो. मग नेमकं हे ट्रान्सफॅट असते कशामध्ये, तर आपल्या जर इंडियन फूड पॅलेटमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळीकडेच आहे. म्हणजे आपण जे काही आपल्या डोक्यामध्ये भूक लागल्यावरती जे काही डोक्यात येते, किंवा मी आज समोसाच खातो आणि वडापावच खातो, सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे दिसते, राईट. सो इथे जर आपण बघितलं हे सगळे जे आपले फूड आयटम्स आहेत, पिझ्झा, बर्गर, त्यानंतर मग हे समोसा, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक्स मध्ये पण आपल्याला ह्या गोष्टी दिसतात. सो ऑल दीज आर सोर्सेस ऑफ ट्रान्स फॅट्स अँड दीज आर हायली फेटल फॉर आवर बॉडी. आता यामध्ये WHO काय म्हणणं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी यामध्ये सिरियस इथे लक्ष घातलेलं आहे ट्रान्स फॅटला एलिमिनेट करण्यासाठी. स्पेशली जे इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड ट्रान्स फॅट्स आहेत त्याला एलिमिनेट करण्यासाठी WHO वेगवेगळ्या प्रकारे इंटरव्हेन्शन करते. पहिले तर WHOनी काही रेकमेंडेशन दिलेले आहेत वेगवेगळ्या देशांना, आणि होऊ शकेल आपण जे आता गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह बघतोय ते याचाच एक भाग असावे. सो इथे जर आपण बघितलं तर देर इज मॅन्डेटरी नॅशनल लिमिट ऑफ 2 ग्राम ऑफ इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड ट्रान्स फॅट पर 100 ग्राम ऑफ टोटल फॅट इन ऑल फूड्स. फूड्समध्ये फॅट असणं ही चुकीची गोष्ट नाही आहे, पण जेवढे फॅट्स आहेत त्यामध्ये दर 100 ग्राम फॅट्समध्ये 2 ग्राम फक्त इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड ट्रान्स फॅट असलं पाहिजे, असं WHOचं रिकमेंडेशन आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते अजून एक काय म्हणतात की मॅन्डेटरी नॅशनल बॅन ऑन दी प्रोडक्शन ऑर यूज ऑफ पार्शली हायड्रोजनेटेड ऑइल. हे जे अशा प्रकारचे जे तेल आहेत त्यांना तुम्ही काय करा, तर बॅन करा, जे मेजर सोर्स आहे ट्रान्स फॅटचा, आणि हे सगळ्या फूड आयटम्स मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. सो या 2 रिकमेंडेशन्स तिथे सांगितलेल्या आहेत WHOनी, आणि यासाठी त्यांनी इव्हन ट्रान्स फॅटला एलिमिनेट करण्यासाठी रिप्लेस ट्रान्स फॅट नावाची एक स्ट्रॅटेजी देखील सुरू केलेली आहे. आणि याच्यामधून ते बेसिकली काय करणार आहेत,
तर त्या देशांनाच एक रोड मॅप देणार आहे की तुम्ही अशा पद्धतीने ट्रान्स फॅटला एलिमिनेट करा, जे जे सगळे मेंबर कंट्रीज आहेत. आणि मग त्यानुसार हे रिप्लेस ऍक्शन पॅकेज असं पण त्याला म्हणतात, जे WHO सुरू केलेले. हे प्रिलिम्ससाठी पण लक्षात ठेवा. इव्हन त्यामध्ये ते प्रत्येक देशाचा कसा परफॉर्मन्स राहिला यासाठी कंट्री स्कोअर कार्ड्स देखील देणार आहेत आणि यामधून ते ट्रान्स फॅटला एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. आता रिप्लेसचा अर्थ काय होतो? रिप्लेस म्हणजे काय? आता याचं पूर्ण असं शॉर्ट फॉर्म तसं झालेलं आहे. रिप्लेसमध्ये पहिले काय तर डायटरी सोर्सेसला रिव्ह्यू करा असं ते म्हणतात. म्हणजे जे काही तुमचे फूड सोर्सेस आहेत ज्याच्यामधून तुम्हाला ट्रान्स फॅट मिळते त्याला रिव्ह्यू करा म्हणलेले. त्यानंतर तुम्ही त्याचं रिप्लेसमेंट काही अजून शोधा किंवा त्याच्या जागी दुसरं काही वापरता येईल का ते बघा. सो प्रमोट दी रिप्लेसमेंट ऑफ इंडस्ट्रियली प्रोड्यूस ट्रान्स फॅट्स विथ हेल्दियर फॅट्स अँड ऑइल. फॅट म्हणजे पूर्ण फॅटच प्रॉब्लेम असं नाही, तर इंडस्ट्रियली प्रोड्यूस ट्रान्स फॅट जे आहेत त्याचं तिथे तुम्ही काहीतरी ऑप्शन तिथे त्याला बघा. त्यानंतर यावरती प्रॉपर कायदा बनवा, लेजिस्लेट करा, लेजिस्लेट और एनॅक्ट रेग्युलेटरी ऍक्शन्स टू एलिमिनेट इंडस्ट्रियली प्रोड्यूस ट्रान्स फॅट्स. एकदा तुम्ही तसं नवीन रेग्युलेशन आणले की त्याला ॲसेस करत राहा अँड मॉनिटर करत राहा. जे काही तुमच्या फूड सप्लायमध्ये जे काही ट्रान्स फॅट कंटेंट आहे त्याला रेग्युलरली ॲसेस आणि मॉनिटर करत राहा. त्यानंतर हे इथंच थांबायचं नाही, तर इथून पुढे तुम्हाला लोकांमध्ये अवेअरनेस पण पसरवायचा आहे. सो यू नीड टू क्रिएट अवेअरनेस ऑफ द निगेटिव्ह हेल्थ इम्पॅक्ट ऑफ ट्रान्स फॅट. कारण हे बिहेवियरल चेंजेस आहेत. एकदम समोसा बॅनच होतो असं असते का नाही, बट बिहेवियरल चेंजेस आहेत. हळूहळू लोकांना हे कळणार आहे. आणि त्यानंतर मग शेवटी काय म्हणलेलं आहे, यू नीड टू एन्फोर्स कॉम्प्लायन्स विथ पॉलिसीज अँड रेग्युलेशन्स. अशा पद्धतीने तुम्ही हा रिप्लेस अशी ती पूर्ण स्ट्रॅटेजी आहे ही वापरा ट्रान्स फॅटला एलिमिनेट करण्यासाठी. असं कोण म्हणतंय तर WHO म्हणतंय. ठीक आहे. UPSCने मेन्स 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता, दॅट मेनी फूड आयटम्स कंटेन ट्रान्स फॅट, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस टर्म. आणि पुढे म्हणलेले विच इंडियन फूड आयटम्स कंटेन ट्रान्स फॅट. कोणते कोणते आपले फूड आयटम्स आहेत. व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ ट्रान्स फॅट ऑन ह्युमन हेल्थ. ठीक आहे. यावरती अजून विचार करा, काय नेमकं याचं कारण राहू शकेल याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थितपणे विचार करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता भारत सरकारकडून काय केलं गेलेलं आहे तर आपण ईट राईट इंडिया नावाची ही इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. ईट राईट इंडिया कोणाचा इनिशिएटिव्ह आहे तर हा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा इनिशिएटिव्ह आहे. 2018 मध्ये हा इनिशिएटिव्ह सुरू केला गेला होता. आणि मग मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अंडर हे सगळे होते, ऑपरेट अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. अगेन यामध्ये पूर्ण आपलं जे फूड सिस्टीम आहे त्याला ट्रान्सफॉर्म करण्याचा प्रयत्न केला जातो ईट राईट इंडिया या इनिशिएटिव्हच्या अंडर. जर आपण बघितलं तर याचे 3 पिलर राहतात, फूड सेफ्टी, फूड सिक्युरिटी आणि फूड सस्टेनेबिलिटी. या 3 पिलरवरती ही पूर्ण मुवमेंट हा पूर्ण इनिशिएटिव्ह चालतोय. अगेन याला तुम्ही SDG सोबत लिंक करू शकता वाईल रायटिंग युअर आन्सर्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, 3 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इथे कोट करता येतील. एक तर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 2, तो म्हणजे 0 हंगर. गोल नंबर 3 आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. आणि गोल नंबर 12 आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. असे 3 गोल आहेत SDG वाले, जे या मुद्द्याला तुम्ही लिंक करून तिथे बघू शकता. आता या ईट राईट इंडिया इनिशिएटिव्हच्या अंतर्गत बरेचसे सब प्रोग्राम्स असे बरेचसे घेतले गेले. जसं आपण बघितलं किंवा जे फूड वेंडर्स आहेत किंवा फूड सप्लायर्स आहेत, फूड बिझनेस जे करतात त्यांच्यासाठी सर्टिफिकेशन्स काढले गेलेले. जसं इथे फॉस्टॅग आहे. फॉस्टॅग म्हणजे काय असते, फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. त्यानंतर अजून जर बघितलं हायजीन रेटिंग दिल्या जातात जे फूड बिझनेस आहेत त्यांना. त्यानंतर ईट राईट स्टेशन्स असे त्यांना अलॉट केलं जातं की दिस इज द ईट राईट स्टेशन. किंवा क्लीन स्ट्रीट फूड हब अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत जे बेसिकली चांगल्या फूड प्रॅक्टिसेसला प्रमोट करण्यासाठी त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर एकतर कन्झ्युमर अवेअरनेस म्हणजे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेससाठी आज से थोडा कम नावाचं कॅम्पेन सुरू केलं गेलेलं आहे, ज्याच्यामधून लोकांना तिथे कशा पद्धतीने शुगर, फॅट, सॉल्ट कमी वापरावं, कमी कन्झ्युम करावं याबद्दल तिथे अवेअर केलं जाते. त्यानंतर ट्रान्स फॅट फ्री इंडिया नावाचं एक कॅम्पेन चालवलं जाते, ट्रान्स फॅट फ्री इंडिया, विच इज बेसिकली टू एलिमिनेट इंडस्ट्रियल ट्रान्स फॅट फ्रॉम दी फूड चेन. त्यानंतर शाळांमध्ये पार करिक्युलम मध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. शाळेमधल्या सिलेबसमध्ये देर इज दिस इनिशिएटिव्ह कॉल्ड ईट राईट स्कूल विच इंट्रोड्युसेस न्यूट्रिशन अँड फूड सेफ्टी एज्युकेशन इन टू स्कूल करिक्युलम. सो तो पण एक इथे भाग आहे. देन बाकी जर म्हणलं ईट राईट कॅम्पस असतात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी
म्हणजे जे कामाच्या जागा असतील किंवा हॉस्पिटल असतील, कॉलेज असतील, इवन जेल असतील, प्रत्येक ठिकाणी ईट राईट कॅम्पस अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये ते हायजीन, न्यूट्रिशियस मील आणि सस्टेनेबिलिटी या रिलेटेड स्टँडर्ड सेट करण्याचा प्रयत्न करतात. अँड देन देर आर अदर इनिशिएटिव्ह ऑल्सो जे इथे दाखवलेले आहेत. जस्ट फॉर एक्झाम्पल इथे सांगितलेले आहेत, बट हे बरेचसे असे इनिशिएटिव्ह आपल्याला दिसतात जे या गोष्टीसाठी ईट राईट इंडिया इनिशिएटिव्हच्या अंतर्गत घेतले गेलेले. तसं अजून जर बघितलं तर इको फ्रेंडली पॅकेजिंग, सस्टेनेबिलिटीच्या अंडर जर बोललो आपण तर इको फ्रेंडली फूड पॅकेजिंग वरती पण लक्ष दिलं जाते. बऱ्याचदा आपण म्हणतो की आपल्या जेवणामध्ये बऱ्याचदा मायक्रोप्लास्टिक राहतात आणि त्याच्यामुळे पण आपल्या तब्येतीला धोका राहू शकतो. सो इको फ्रेंडली पॅकेजिंग वरती पण यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. अगेन देर इज वन मोर इनिशिएटिव्ह कॉल्ड सेफ अँड न्यूट्रिशियस फूड प्लॅटफॉर्म. हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या अंतर्गत लोकांपर्यंत या मुद्द्याबद्दलची माहिती देखील पोहोचवली जाते. असं विचारलं की हा प्लॅटफॉर्म कोणाचा आहे तर FSSAI चा हा प्लॅटफॉर्म आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ऑल्सो ऑन दी अदर साइड फूड फोर्टिफिकेशन इनिशिएटिव्ह देखील आहे, म्हणजे आपल्या अन्नामध्ये बाहेरून न्यूट्रिएंट एनरिचमेंट केलं जाऊ शकते, त्यासाठीचा हा फूड फोर्टिफिकेशन इनिशिएटिव्ह आहे. त्याचा लोगो पण असतो बघा, फोर्टिफाईड फूडचा +F नावाचा लोगो पण असतो, राईट. सो तो एक भाग झाला. इन दी एंड हा सगळा जो मुद्दा आहे, ट्रान्सफॅट बद्दल आपण बोललो, ओबेसिटी बद्दल आपण बोललो, गव्हर्नमेंटचं एक कॅम्पेन पण आहे, हे पण आपल्याला तिथे माहिती पाहिजे. स्टॉप ओबेसिटी कॅम्पेन 2025. आता या कॅम्पेन मध्ये बेसिकली आत्ताच 2025 मध्ये हे कॅम्पेन लॉन्च झालेलं आहे. 7 जूनला जो वर्ल्ड फूड सेफ्टी डे असतो त्या दिवशी हे कॅम्पेन लॉन्च केलं गेलं आणि यामध्ये पूर्ण भारतभर तिथे काय सांगितलेलं आहे, दे आर कॉलिंग फॉर नेशनवाइड 10% रिडक्शन इन सॉल्ट अँड ऑइल कन्झम्पशन. याबद्दल तिथे त्यांनी तशा प्लेज घेतलेल्या आहेत. ठीक आहे. सो हा इथपर्यंत झाला तुमचा पूर्ण मुद्दा. आणि समोसा, कचोरी या वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्सच्या कन्झम्पशन बद्दल नेमकं काय सध्या सिच्युएशन आहे त्याबद्दलचा हेल्थ पर्स्पेक्टिव्हनी, एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी हा आढावा आपण घेतला. अगेन जे MPSC राज्यसेवा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी पूर्व आणि मुख्य, प्रिलिम्स आणि मेन्स असा पूर्ण एक कोर्स आपण लॉन्च करतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तसंच हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये देखील हा कोर्स अवेलेबल होणार आहे. इथे नंबर दिलेला आहे, यावरती कॉल करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. आपले 3 सेंटर आहेत, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. या सेंटर्सवरती हा कोर्स आपला रन केला जाणार आहे. आपले वेगवेगळे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत, इव्हन आपले राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज पण आहे. सो त्या वेगवेगळ्या ऑनलाईन कोर्सेसवरती तुम्हाला 10% फ्लॅट डिस्काउंट मिळू शकतो बाय युजिंग दिस कूपन कोड MK10. त्यामुळे याचाही तुम्ही लाभ घ्यावा. बाकी इथे आपलं टेस्ट सिरीजचं शेड्यूल पण दाखवलेलं आहे, प्रॉपर ज्या आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये जे आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय सुरू झालेलं आहे. काल 20 जुलैला पहिला पेपर झालेला आहे. सो याला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या जे 28 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी. ठीक आहे. ओव्हरऑल आपला हा जो पूर्ण कंटेंट आपण बघितला तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, म्हणजे PDF त्या सगळ्या. आणि मग त्याची लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, इथे ID पण दाखवलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. अगेन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर करून घ्या. बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे नवीन व्हिडिओ जे आपले येत राहतात त्याची माहिती मिळत राहील. ठीक आहे. काही डाऊट असेल तर नंबर इथे आहे खाली, स्क्रोल लाईनला पण दिसतातच आहेत, त्यावरती कॉल करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. सो इथे आपण थांबू आता. हा झाला आजचा पूर्ण मुद्दा. करंट कनेक्टचे असेच इंटरेस्टिंग एपिसोड घेऊन आपण वेळोवेळी भेटत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.